जय हरी. सध्या धोंड्याचा महिना चालू आहे आणि ह्या धोंड्याच्या महिन्यात जर देवा धर्माला जायचं असेल ते बी अर्ध्या तिकिटामध्ये आणि पुन्हा एस टी लगे आपल्या दारात म्हणजे आपल्या गावात एस टी येणार आणि ह्या एस टीमध्ये जाऊन आपल्याला आता धोंड्याच्या महिन्यामध्ये देवधर्म करता येतात. असे ज्यांना करायचे असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मग आता हे कसे करायचे, हाफ तिकीट कसं असणार, एस टी आपल्या घरी कशी आपल्या गावात कशी येणार, यासाठी किती लोक लागणार, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. कारण एस टी महामंडळाने एक महत्त्वाची योजना काढलेली आहे, एस टी संगे तीर्थाटन. आणि या योजनेअंतर्गत सध्या जो धोंड्याचा महिना चालू आहे अधिक मास, त्यामुळे आता बरेच जण देवा धर्माला जात असतात. आणि जर अर्ध्या तिकिटामध्ये आपल्याला जायचं असेल तर याच्यासाठी काय करावं लागेल आता तुम्हाला सांगतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फक्त 40 लोक लागणार आहेत. अर्ध्या तिकिटावले आपल्या गावातले 40 लोक गोळा करायचे आणि 40 लोक केल्याच्या नंतर ही आपल्याला स्वतंत्र एस टी एक मिळणार आहे. आणि ह्या एस टीमध्ये ज्या देवायला जायचं आहे, धर्माला जायचं आहे, आपल्याला तिथं जाता येणार आहे. पंढरपूर असू, शेगाव असू, आळंदी असू का देहू असू, म्हणजे तुळजापूर, कुठंही तुम्हाला जिथं जायचं तिथं एस टी आपल्याला घेऊन जाता येणार. जशी आपण भाड्यानं गाडी नेतो का, बस त्याच पद्धतीनं फक्त 40 लोक, सुरक्षित प्रवास, तिकीट बी अर्ध. आणि तुम्हाला सांगतो महिला, ज्येष्ठ नागरिक यायला ज्या सवलती आहेत त्या सवलती या योजनेमध्ये असणार आहेत. अशी ही महत्त्वाची योजना आहे. 40 लोकांसाठीची फक्त बस मिळणार. महिलांसाठी पुन्हा विशेष योजना आहे, सुरक्षित प्रवास आणि आध्यात्मिक अनुभव, म्हणजे सगळे देवधर्म करायला भेटणार. या योजनेचं नाव आहे एस टी संगे तीर्थाटन. आता या योजनेमध्ये महिला मंडळं, भजनी मंडळं, आता गावानं बचत गट हे सगळे आहेतच. यानं आपला गट तयार करायचा. ज्येष्ठ नागरिक असतात आपले पारावर, मंदिरात आता उन्हाळ्यात तानाचं बसतेत ना, यायला जर देवा धर्माला जायचं असेल तर लय भारी आहे. 40 जणांचा समूह करायचा, एस टी महामंडळाच्या डेपोत जायचं आणि तिथं जाऊन ही बस बुक करायची आणि त्याच्या मागणीनुसार तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं जाता येणार आहे. आता तुम्ही NCMC कार्ड काढलेलं असलं नसलं तरी काय गरज नाही, सध्या आपलं आधार कार्ड चालतंय. त्याच्यामुळं जर तुम्हाला जायचं असेल तर ही नंबर 1 योजना आहे. या योजनेमध्ये आपल्याला सध्या देवधर्म करता येते. जर करायचे असतील तर नक्कीच आपण एस टी महामंडळाची बस बुक करायची आणि आरामदायी प्रवास देवधर्म करायची. अशी ही खास योजना आहे. आता तुम्हाला योजना कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या महामंडळाच्या आगारातून हा व्हिडिओ पाहतात नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.